लवंगी कोल्हापूर लवंगी 320 रुपये किलो कर्नाटकची बॅडगी आहे बेडगी हा ही कशी ज्वेलरी ओरिजिनल संगेश्वरी कोल्हापुरी काश्मीरी मिरची बेडगी मिरची तमालपत्र पण पूर्ण पूर्ण हे पान आहे पूर्ण ओके तमालपत्र काढीमध्ये येते एकदम पूर्ण भरलेला दाना येतो सगळा एक पण टपोरी किंवा ही आता वाईगाव वाळकुंड आहे वाईगावचा कलर चांगला येतो हो वाईगाव हळद आणि केशर नमस्कार पण तुम्ही गरम मसाले आणि सुका मेवा याच्या शॉप शोधताय का चला तुम्हाला दाखवतो हे बाबूगिने चौक आहे हे काका हलवाई बघा काका हलवाई ते इथं हे फुलाचं मार्केट आहे ना तिथून आणि या शॉपमध्ये यायचं चौनेश्वर स्टोअर या स्टोअरमध्ये आहे ना इथं मिरची गरम मसाले ड्रायफ्रूट्सचे सर्व साहित्य इथं मिळतात नमस्कार पुणेकर आता उन्हाळा चालू आला उन्हाळा चालू आला की मग लोक मसाला तयार करायचं शोधत असतात तर मसाल्याचे रॉ मटेरियल म्हणजे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळतात ते तुम्हाला शॉप दाखवण्यात आहे मी तुम्हाला घेऊन आले चौनेश्वर प्रोडक्ट्स स्टोअर इथे ना तुम्हाला निवडक किराणा भुसरमाल आणि सुका मेवा आणि गरम मसाल्याचे सर्व साहित्य इथे मिळतात मिरच्याचे तर भरपूर प्रकार आहेत इथं काश्मीरी मिरची कोल्हापुरी मिरची भरपूर जळगावची मिरची अशा प्रकार किंवा हळदीचे प्रकार असे आणि इथं कडधान्य पण मिळतात आणि इथं सुका मेवा पण मिळतो तुम्हाला पाहिजे तसा मसाला ते येतात आणि इथं रेडीमेड मसाला पण मिळतो त्यांच्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे ॲड्रेस आहे आणि तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता चला बघू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाल्याचे साहित्य मिळतं नमस्कार आपलं चौनेश्वर प्रोडक्ट स्टोअर्स नावाने दुकान आहे आपल्या दुकानामध्ये संपूर्ण मसाल्याला जे साहित्य लागतं गरम मसाला ते आपल्याकडे सगळं मिळतं मिरच्या नवीन आलेल्या आहेत गरम मसाला पण सगळं चांगला आलेला आहे नवीन आहे दाखवा आता कोल्हापूर लवंगी मिरची आहे तिचा भाव आता आपल्याकडे आहे 320 रुपये किलो कोल्हापूर लवंगी आहे हे कोल्हापूर लवंगी 320 रुपये किलो आता ह्याच्यातली जर का अजून जास्त तिखट मध्ये घेतली तर ही गावरान लवंगी येते गावरान लवंगीचं पातळ साल येतं तिखटाला एकदम जास्त तिखट मध्ये येते हो गावरान लवंगी आणि गावरान लवंगीपेक्षा पण जास्त तिखट मध्ये पाहिजे असेल तर आपल्याकडे तिथे नंदुरबार ज्वाला मिरची येते एकदम तिखट मध्ये येतं एकदम बारीक मिरची येते ती तिखटाला एकदम जास्त तिखट मध्ये येते ओके त्यामध्ये आता मग कमी तिखट मध्ये घेतली तर एक गंटूर येते गंटूर आहे 360 रुपये किलो गंटूर आणि यांनी काय केलंय प्रत्येक मिरचीच्या पुढे नाव पण दिलेलं आहे त्यांनी गंटूर आहे परत अजून घेतली तर ही एक संकेश्वरी आहे ही पण कमी तिखटामध्ये येते कलर चांगले येतो याने मसाल्याचा आता उन्हाळा चालू आहे सीझन चालू झाला बघा हे ओरिजिनल संकेश्वरी मिरच्याची किती व्हरायटीज आहेत दादा मिरच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 व्हरायटी येतात जळगाव चपाटे येते हिला मिरची पावडरला ही चांगली मिरची येते भाजी घट्टपणा व्हायला पण हिचा वापर उपयोग होतो किती प्रकारचे मिरच्या आहे आता आपल्याकडे बघा आता जळगाव चपाटा आहे लवंग्यामध्ये 3 प्रकार आहेत गंटूर आहे संकेश्वरी आहे ही बॅडगी घेतली बॅडगी पण आहे ही प्रॉपर कर्नाटकची बॅडगी आहे बेडगी ही कशी ही घेतली आत्ताचा भाव आहे हिचा 520 रुपये किलो भाव कमी जास्त होतो भाव कमी जास्त होतील पण आता यावर्षी तर भाव कमी व्हायचे चान्सेस आहे खूप कमी आहेत भाव हे वाढले एक काश्मीरी वाढणारच आहेत मी भाव काय फिक्स राहत नाही कमी जास्त होतो काय फिक्स राहत नाही भाव कमी जास्त होत आजचा भाव आहे एवढ्या हे शेतीमालाचा भाव आहे ही काश्मीरी आहे काश्मीरी घेतली ही आता आहे आपल्याकडे 720 रुपये किलो हे काश्मीरी बघा मिरची एकदम डार्क लाल कलर येतो याचा आज 16 फेब्रुवारी आहे 16 फेब्रुवारीचा हा भाव आहे म्हणून की कमी होत राहतात मिरच्या बघितल्या आपण सगळ्यात थांबा 1 मिनिट मिरच्या बघा प्रत्येक हे नंदुरबार ज्वेलरी ओरिजिनल संगेश्वरी कोल्हापुरी काश्मीरी मिरची बेडगी मिरची या सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत दादांच्या इथं ही एक आपल्याकडे एक रेशम पट्टा येते ही रेशम पट्टा आहे हिचा भाजी घट्टपणा किंवा जो पूर्वी पावभाजीमध्ये जो कलर व्हायचा एकदम डार्क लाल कलर यायचा तर हे भाजी घट्टपणा यायला हिचा उपयोग होतो परत यांनी भाजीला कलर पण चांगला येतो ओके रेशम पट्टा पूर्वी पावभाजीला जे वापरायचं त्याची पेस्ट करून त्याला लाल कलर यायचा ह्यानी यायचा आता सगळं हे फूड कलर वरती
त्यांनी लाल कलर येतो. हे कसे हे आता आहे 720 रुपये किलो. 720 रुपये. हो, इथं लिहिलेले बघा रेशम पट्टा मिरची. आणि यांचं 100 वर्ष जुनं आहे शॉप. हा, राजापुरी अळकुंड येते. राजापुरी. ही राजापुरी अळकुंड आहे. आता हिचा आतला कलर बघायचा पडून ही जास्त करून मोठीला चालली जाते ही. ओके. हा, ही 320 रुपये किलो आहे. 320 रुपये किलो. ही आता वाईगाव अळकुंड आहे. वाईगावचा कलर चांगला येतो. हो, कलर चांगले येते वाईगाव. त्याच्याहून ही घेतली 360 रुपये किलो आहे. हो, तिचा भावाचा आहे 360 रुपये. त्याच्याहून जर का अजून चांगली क्वालिटी घेतली तर ही केशर सलम येते. तमिळनाडूची येते केशर सलम. एकदम केशरी कलर पडतो. हे हळद बघा केशर. वास जरी बघितलं त्याला तरी एकदम रोजी कलर वास. ओके. बघा हे राजापुरी हळद, वायगाव हळद आणि केशर केशर सलम. ओके. हे 3 प्रकारचे हळद आहेत. धान्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे झाले. हा बेसिक मध्ये येतोय गावरान दाणा. हो, हा घेतला हा 240 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर येतो हा गोल्डन गावरान दाणा. जेणेकरून मसाल्याला म्हणा किंवा मसाल्याला हा चांगला चालतो. हो, गोल्डन गावरान दाणा हा 280 रुपये किलो आहे. आणि हा येतो फक्त इंदोरी दाणा. हा ग्रीन कलर मध्ये येतो, हिरव्या कलर मध्ये येतो. हा त्याचा भाव आहे आजचा हा 320 रुपये किलो. हा फक्त पावडर साठी वापरला जातो. ओके. पावडर गोडा मसाला याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता आपल्याकडे लवंग आहे. लवंग ही प्रॉपर इंडियन लवंग येते आपल्याकडे. पूर्ण त्याला कॅप आहे, वरची टोपी आहे तिला. जे पूर्ण जे सत्व असतं ते हे वरच्या टोपीमध्ये असते. हो. ही आहे आता 90 रुपयाला 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. हा, लवंग 90 रुपये 50 ग्रॅम भाव आहे तिचा. हे तुम्हाला जर मसाला करायचा असेल तर इथं सगळं मसाल्याचं साहित्य आता ते दाखवतात आपल्याला. आता ही काळी मिरी आहे. काळी मिरी पण एकदम टोपरा दाणा आहे. पूर्ण कुठली खाल्ली तरी ते एकदम तिखटच लागली पाहिजे. काळी मिरीचा आजचा भाव आहे हा 80 रुपयाला 50 ग्रॅम. आता हा शाजीर आहे. शाजीर हा पूर्ण अफगाणचा येतो. ह्याला एक काडी खडा गार काहीच येणार नाही. निवडायची गरज नाही. शाजीरा अफगाण शाजीर येतो. हो. हे तुम्हाला आता सगळं प्रकारचे मसाले दाखवतोय. आता याचे रेट अपडेट होते राहतात. त्यामुळे तुम्ही शॉपला आले की तुम्हाला त्याचे रेट माहिती पडतील. आता ही मसाले विलायची बघा एकदम टोकोरी आहे. कुठलीही जरी फोडली तरी ती एकदम पूर्ण भरलेली आहे. मसाले विलायची गोल्ड येते ती. ह्याच्या मसाल्याला जेवढी गोष्टी गरम मसाले लागतात ते दाखवतात आपल्याला. आता ही हिरवी विलायची आहे. हिरवी विलायची पण एकदम ग्रीन मध्ये येते. एकदम पूर्ण भरलेला दाणा येतो सगळा. एक पण टपोरी किंवा चुस्की येणार नाही. इलायची. आता ही जायपत्री आहे. जायपत्री फ्लॉवर येत आहे एकदम पूर्ण. आणि 50 ग्रॅम 100 ग्रॅम पण मिळतात ना. हो. कसं असतं प्रत्येकाचे मसाले किती कोण 1 किलोचा करतो, कोण 2 किलोचा करतो. जसं पाहिजे तसं त्या प्रमाणामध्ये दिलं जातं. 20 ग्रॅम पासून पुढे येते आपल्याकडे. हा, मग 20 ग्रॅम पासून मिळतं. 30 ग्रॅम 50 ग्रॅम 100 ग्रॅम. हा, ते सगळं तोळे वेळ मिळतं. हा, हे काय हे मायपत्री आहे. मायपत्रे. हे मायपत्रे. आता हे बादल फुल आहे. हे मसाल्याला वापरलं जातं. हे पूर्ण फ्लॉवर येतं अख्खं. बादल फुल. याला कलर ऍडेड नाही, काही नाही, काही नाही. हे नॅचरल आहे. नॅचरल आहे. म्हणजे काही काही ठिकाणी कलर वाला सुद्धा मिळतं. गिरिंदीला यांचं खात्रीशीर दुकान आहे. 100 वर्ष झालं यांचं शॉपला. मतलब खूप प्रसिद्ध मसाल्याचं शॉप आहे. हे नाकेश्वर आहे. आता हे त्रिफळ आहे. त्रिफळाला पण पूर्णपणे निवडलेलं येतं. याला बी येत नाही. जेणेकरून जे गृहिणींचं जे काम होतं की जेणे त्रिफळ्यातले आतले बी असले की त्यांनी मसाला तुरट होतो किंवा जे गृहिणी म्हणतात मसाला करताना, तर त्यांनी ह्यांनी अजिबात काय होणार नाही. आपल्याकडे पूर्ण निवडलेले. याला बी येणार नाही, काही नाही, काही नाही. ओके. पत्र आहे. तमालपत्र पण पूर्ण हे पान आहे पूर्ण. ओके. तमालपत्र काडी नाही, काही नाहीये किंवा कीड लागलेलं नाही असलं फुल आहे. दगडफूल आहे. त्याला पण काही माती नाही, काय नाही, काय नाही. स्वच्छ केलेले. स्वच्छ पूर्ण फ्लॉवर आहे. ओके. आपल्याकडे आता ही गुलाब पाकळी पण आहे. गुलाब पाकळी. हा, ही गुलाब पाकळी मसाल्याला वापरली जाते. किंवा आता थंडी उन्हाळ्यामध्ये
ज्यूस बीस मध्ये टाकायला लागतात ते. ओके. आपल्याकडे संपूर्ण मसाले आहेत. ज्यांना काय लागतील मसाले त्यांनी स्क्रीनवर तर मोबाईल नंबर आहे, दुकानाचं नाव आहे, मोबाईल नंबर आहे. 100% चांगला मसाला मिळेल तुम्हाला. एकदा भेट द्या. खात्रीशीर येतो, एकदा तुम्ही नक्की भेट. आपल्याकडे कांदा मसाला येतो तयार मध्ये. हा तयार पण मिळतो का तयार तुमच्याकडे? पण मिळतो आपल्याकडे. हा कांदा मसाला आहे. हे कसे? तो घेतला तो येईल 80 रुपयाला 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. 200 ग्रॅम पासून मिळतो म्हणजे. पॅकिंग येते आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हा गोडा मसाला. हा तरी आपण केलेले असतात. गोडा मसाला 120 रुपयाला 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. आहे तो हा काळा मसाला. एक काळा मसाला म्हणजे इथे इतका रेडीमेड मसाला पण मिळतोय. रेडीमेड. हा 120 रुपयाला 200 ग्रॅम. त्याबरोबर ही मिरची पावडर येते आपल्याकडे. मीडियम तिखट मध्ये येते ही मिरची पावडर. मिरची पावडर. परत ही काश्मीरी मिरची पावडर आहे ही. होय, काश्मीरी मिरची. एकदम रंगतदार कलर फक्त. हे म्हणजे इथं तयार मसाला पण आहे. परत मसाल्यासाठी जे घरगुती लागतं, घरगुती मसाल्याला हे खोबरा सळी येते तेलवाली. म्हणजे काही काही ठिकाणी त्याचं तेल काढलेलं येतं, ते मसाल्याला चालत नाही. हे तेलवाली येते, ही पण मिळते. ह्याची किती आपल्याकडे? हे घेतलं हे येईल आपल्याला 120 रुपये पावशेर. ओके. म्हणजे हा तयार मसाल्यासाठी तुमच्याकडे खोबरा किस पण मिळतो. तयार मसाल्यांसाठी आपल्याकडे खोबरा किस आहे. वाळलेला कांदा पाहिला असेल तर आपल्याकडे वाळलेला कांदा सुद्धा येतो. ओके. वाळलेला कांदा पण मिळतो. वाळलेला कांदा पण येतो मसाल्यासाठी. ओके. आता आपल्याकडे ड्रायफ्रुट्स पण आहेत. काजू आहे, बदाम आहे, काळे मनुके आहेत, सीडवाले आहेत. सीडलेस पाहिजे तर सीडलेस पण आहेत आपल्याकडे. ओके. हे सीडलेस येते. सीडलेस. हे बदाम पण आहे. हो. हे पावसर मध्ये मिळतं. पावशर मध्ये आहे. ओके. हे काजू पण आहे. पावशर. आणि खजूर. हा काळा खजूर येतो. खजूर. हा काळा खजूर आहे. हा सीडलेस काळा खजूर आहे. ओके. काळा खजूर आहे. परत हे किमियाचे बॉक्स पण आपल्याकडे असतात. ओके. अंजीर पण आपल्याकडे एकदम बोल्ड साईज मध्ये असतं. अंजीर घेतलं तर अंजीर आहे एकदम साईज एकदम टायर माल येतो. ओके. टायर साईज येते ती एकदम पूर्ण. हे ड्रायफ्रुट्स पण मिळतात एकदम तुमच्याकडे. चांगल्या क्वालिटीचे असतात. आपल्याकडे गुळ असतो विदाउट केमिकल मध्ये, जेणेकरून तुम्ही जर चहा जरी केला तरी तर चहा दूध फुटत नाही त्याने. ओके. असा हा गुळ येतो आपल्याकडे. गुळामध्ये 3 प्रकार असतात. हा काळा गुळ आहे, हा लाल गुळ आहे, हा पिवळा गुळ आहे. ओके. म्हणजे गोळाची रेंज आहे. आणि गोळाची डेप पण मिळतात हा? गुळाचे डेपो पण असतात. पण हा जो गुळ आहे हा पुरणपोळीला म्हणा किंवा रेग्युलर युजला हा चालून हे जातो. कसं चालू होतं गोळ? हे 70 रुपये किलो आपल्याकडे. 70 रुपये किलो पासून गोळ आहे. आणि डेप पण मिळते इथं. डेपा पण असतात. पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो. कडधान्य असतं आपल्याकडे. गावरान मटकी आहे. रव्याची प्रॉपर जी मटकी येते गावरान रवा मटकी, हा. ही रवा मटकी आहे. परत हा बेळगावचा गावरान मसूर येतो आपल्याकडे. हो. एकदम गावरान आहे. परत हे कपली गव्हाची लापशी येते आपल्याकडे. लापशी पण एकदम आहे. पौष्टिक असते. लापशी कशी आहे दादा? ही लापशी 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. हा. आणि परत आपल्याकडे पांढरा वाटाणा आहे, हिरवा वाटाणा आहे, पिवळा मूग आहे, कडवेवाल आहेत, ब्लॅक आय जाड चवळी येते, राजमा आहे, काळा घेवडा आहे. ओके. म्हणजे कडधान्याचं पण रेंज आहे सगळं तुमच्याकडे. संपूर्ण असतं आपल्याकडे. कडधान्याची पण रेंज आहे. हो, सगळं आहे. दादा तुम्ही मसाल्याचे तर भरपूर व्हरायटी दाखवल्या आणि मिरच्याच्या एवढ्या तर व्हरायटी पहिल्यांदा बघितल्या. कोल्हापुरी मध्ये पण भरपूर आहे आणि काश्मीरी मिरची पण बघितली. आणि तर तुमचं शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का? आपल्या शॉपचं नाव आहे चौलेश्वर प्रोव्हिजन स्टोर्स, जे आहे काकालवाई आणि मार्नाइट्स या दोन्हीच्या मध्ये आहे. बरोबर ते जे फुलवाले बाहेर बसलेले आहेत त्यांच्या ऑपोजिट एकदम बॅक साईडला. ओके. जे फुलवाले आहेत त्यांच्या बॅक साईडला. आणि मोबाईल नंबर सांगता का? मोबाईल नंबर आहे 82 37 37 90 91. बोला ना. आपलं दुकान हे 100 वर्ष जुनं आहे. म्हणजे माझं जे आहे ते आमची आहे 3री जनरेशन आहे. आम्ही तिसरी वडील आजोबा यांच्यापासून आहे. आजोबांपासून आमची आहे चालू आहे. हा जो व्यवसाय आहे. सांगा. तुम्हाला जे काही मसाले पाहिजे असतील, काय पाहिजे असेल ते तुम्ही एकदा दुकानाला भेट द्या. थँक्यू. नमस्कार पुणेकर. तुम्हाला मिरची मसाल्याचे सर्व साहित्याचं शॉप कोणतं आवडलं? ह्याचं गावरान मसाल्याचे सर्व पदार्थ मिळतात. मला तर काश्मीरी मिरची, कोल्हापुरी मिरची, ही मिरच्यामध्ये किती प्रकार आहे हे मी पहिल्यांदाच बघितलं. हळदीमध्ये पण किती प्रकार आहे. आणि हे 100 वर्ष जुनं शॉप आहे. ते एकदा शॉपला अवश्य भेट द्या. तुम्हाला घरी जर मसाला तयार करायचा असेल तर इथे सर्व प्रकारचे साहित्य आणि सुकामेवा पण मिळतो. तर एकदा शॉपला व्हिजिट करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.